विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आपण इयत्ता 12वी परीक्षेमध्ये मानसशास्त्र या विषयामध्ये सर्वाधिक गुण कसे प्राप्त करायचे याविषयी आज या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सर्वजण अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असाल. आपली बोर्ड परीक्षा खूप जवळ आलेली आहे. त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलेलं असेल. वर्षभर तुम्ही सातत्याने अभ्यास करत राहिलेला आहात. या अभ्यासाचं पुढे जाऊन फळ तुम्हाला चांगलं मिळावं, चांगले गुण, चांगले यश तुम्ही संपादन करावं, याच प्रेरणेने प्रेरित होऊन मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. मानसशास्त्र विषयामध्ये सर्वाधिक गुण कसे प्राप्त करायचे, मानसशास्त्र विषयामध्ये स्कोरिंग कसं करायचं याविषयी आपण बोलणार आहोत. मानसशास्त्र हा विषय तसं पाहायला गेलं तर स्कोरिंगचा विषय आहे. खूप सोपा विषय आहे. या विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवता येतील या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मुळात जर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण संपादन करायचे असतील, 12वीमध्ये एकंदरीतच सर्व विषयामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तर त्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी आपण काही मुद्द्यांमध्ये सुरुवातीला बोलणार आहोत. सुरुवातीचा पहिला मुद्दा मी घेतलेला आहे प्रेरणा किंवा मोटिवेशन. जर आपल्यामध्ये अभ्यासाची मोटिवेशन स्ट्रॉंग असेल, अभ्यासाची प्रेरणा जर खूप तीव्र असेल, तर आपण निश्चितपणे अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की भूक लागल्यानंतर आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो आणि केव्हा एकदा आपण काही खातोय असं आपल्याला होतं. म्हणजे एकदा खाण्याची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण झाली, भुकेची प्रेरणा जर आपल्यामध्ये निर्माण झाली तर आपण स्वस्थ बसतो का? नाही बसत. आपण अन्न मिळवण्याचा प्रयत्न करून राहतो. तशाच पद्धतीनं अभ्यासाची सुद्धा मोटिवेशन आम्हाला आमच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि ही इंटरनल ड्राईव्ह आहे, अभ्यासाची जी प्रेरणा आहे ती आंतरिक शक्ती आहे. जशी भूक ही आंतरिक शक्ती आहे जी आम्हाला आतून निर्माण होते, त्याच पद्धतीनं अभ्यासाची प्रेरणा ही सुद्धा आतून निर्माण व्हायला हवी. आम्हाला कोणीतरी घरातल्या व्यक्तींनी सांगून, आम्हाला शिक्षकांनी सांगून, आमच्या नातेवाईकांनी सांगून मग आम्ही अभ्यास करावा अशी परिस्थिती नसते. असं लोकांनी फोर्सफुली जर आम्हाला अभ्यासाला बसवलं किंवा अभ्यास करायला सांगितला तर आम्ही मनापासून अभ्यास करतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. जेव्हा आम्ही अंतःप्रेरणेने अभ्यास करायला लागतो, जेव्हा आम्हाला वाटतं की यावर्षी आम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क्स प्राप्त करायचे आहेत, यावर्षी चांगलं यश आम्हाला संपादन करायचं आहे, अशा प्रेरणेतूनच तुम्ही अभ्यासाकडे वळता. म्हणून पहिला घटक आहे तुमच्यामध्ये इंटरनल मोटिवेशन क्रिएट करा. कशाबद्दलची? अभ्यासाची. आपण पाहतो की बरेचसे विद्यार्थी अजूनही निवांत असतील. बघूया काहीतरी होईल, परीक्षा पुढे जाईल, अजून परीक्षेसाठी बराचसा अवकाश आहे, आपला पेपर एकदम शेवटी आहे, अशा भ्रमामध्ये बरेचसे विद्यार्थी असतील. पण त्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करा. बाकी कोणत्याही गोष्टीवरती विसंबून राहू नका. परीक्षेच्या काळामध्ये मला काहीतरी बघून लिहिण्याची संधी मिळेल किंवा काहीतरी चमत्कार होईल अशा कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. अभ्यासासाठी अजूनही आपल्याकडे वेळ आहे. या वेळेचं प्लॅनिंग करा आणि अभ्यासाची मोटिवेशन क्रिएट करा, अभ्यासाची प्रेरणा निर्माण करा. जे विद्यार्थी टॉपर्स असतात, जे विद्यार्थी हुशार, ब्रिलियंट असतात, शार्प असतात, जिनियस असतात, हे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. कंटिन्यू स्टडी असतो त्यांना कोणी सांगावं लागत नाही आहे. कारण ते स्वतःच्या मोटिवेशनने ते अभ्यास करत असतात. स्वतःची प्रेरणा त्यांच्यामध्ये, अभ्यासाची प्रेरणाच त्यांच्यामध्ये इतकी स्ट्रॉंग असते की ती मुलं इतरांच्या सांगण्याची वाट नाही पाहत, ते स्वतःहून अभ्यासाकडे वळतात. म्हणून अभ्यासासाठी गरजेची आहे ती म्हणजे स्ट्रॉंग मोटिवेशन. ती मोटिवेशन तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करा. होय, मला चांगले मार्क्स मिळवायचे, मला सायकोलॉजीमध्ये, बाकीच्या विषयामध्ये एकूण पर्सेंटेज मला अबाव 72, अबाव 74, 80, 90 घ्यायचं आहे. अशा प्रकारची जर मोटिवेशन तुम्ही निर्माण केली तर तुम्ही स्वस्थ बसणार नाही, तुम्ही अभ्यासाकडे वळाल, त्यासाठी उद्युक्त व्हाल. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःमध्ये अभ्यासाचे मोटिवेशन क्रिएट करा, प्रेरित व्हा. दुसरा घटक आहे एम किंवा ऑब्जेक्ट्स किंवा ज्याला आपण गोल असं म्हणतो. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी गोल निश्चित करा, एम निश्चित करा,
ऑब्जेक्ट निश्चित करा. जर तुम्ही ध्येयाने झपाटलेले असाल तर तुम्ही स्वस्थ बसणार नाही. जे विद्यार्थी हुशार असतात, जे विद्यार्थी ब्रिलियंट असतात, यांच्यासमोर स्पष्ट ध्येय असतं, क्लिअर एम असतं, क्लिअर गोल असतं. त्यामुळे हे विद्यार्थी अहोरात्र त्या ध्येयाचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात. जी माणसं ध्येयाने झपाटलेली असतात ही माणसं काहीतरी पराक्रम करू शकतात, काहीतरी चांगलं निर्माण करू शकतात. म्हणजे तुम्हाला ध्येयाने झपाटलं गेलं पाहिजे. तुम्ही जीवनामध्ये ध्येय जर ठेवलं नाही आहे तर तुम्ही इतस्ततः भटकत राहाल. म्हणून ध्येय तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे की मला काय करायचं आहे जीवनामध्ये, मला काय व्हायचं आहे, मला काय बनायचं आहे, पुढे जाऊन मी काय करणार आहे, मला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, याविषयीचं ध्येय गोल तुमच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. अगोदर अभ्यासाच्या प्रेरणा निर्माण करा, ध्येय समोर ठेवा. अभ्यासाची तुम्ही प्रेरणा निर्माण केली, मोटिवेशन क्रिएट केली. आता तुम्ही ध्येय निश्चित करा की मला यावर्षी 12वीच्या परीक्षेमध्ये अबाउट 90% मार्क्स मला मिळवायचे आहेत, 95% मार्क्स मला मिळवायचे आहेत, 96% मला मार्क्स मिळवायचे आहेत. ध्येय ठेवा. ध्येय ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अजून अभ्यास किती करायला हवा आहे, अजून किती आपण परिश्रम घ्यायला पाहिजे, अजून किती चिकाटीने आपण अभ्यास करणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला आउटपुट चांगला मिळणार आहे. म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये ध्येय निश्चित करा. तिसरा घटक आहे कॉन्फिडन्स. बऱ्याच वेळा लॅक ऑफ कॉन्फिडन्स आपण परीक्षेमध्ये बरेचसे मार्क्स कमी घेऊ शकतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी टॉपर्स येईल की नाही आहे, मला अबाउट 90% मार्क्स मिळतील की नाही आहे. असा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास ते लोक गमावून बसतात. त्यांनी असा पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, त्यांनी असा सकारात्मक विचार करायला पाहिजे की होय मी यावर्षी डेफिनेटली अबाउट 90% मी मार्क्स प्राप्त करेन, अबाउट 95% मी मार्क्स अचीव करेन. अशा पद्धतीनं जर त्यांनी एकदा गोल सेट केला, त्या पद्धतीनं कॉन्फिडन्स स्वतःमध्ये निर्माण केला. कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे की जी ज्याची त्याने निर्माण करायची. मला जर परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर मला माझ्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे की होय मी डेफिनेटली यावर्षी मी सायकोलॉजी विषयामध्ये अबाउट 90% मी मार्क्स घेईल. 12वीच्या एकूण परीक्षेतील सर्व विषयामध्ये मी टॉपर्स राहीन. अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःला दिला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, सकारात्मक विचारसरणी. बरीचशी मुलं वर्गातली अशी असतात की होय माझा अभ्यास झालाच नाही आहे, मी आता यावर्षी अनुत्तीर्ण होईन, किंवा मला एवढे मार्क्स मिळणंच शक्य नाही, कदापि मिळणार नाही आहेत, मी आजवर एवढे मार्क्स कधी घेतलेलेच नाही आहेत. लॅक ऑफ मोटिवेशन, लॅक ऑफ इन्स्पिरेशन, तुम्ही काही करू शकत नाही आहे. तुम्ही तुमच्यामध्ये इन्स्पिरेशन ड्राईव्स निर्माण करा. तुम्हाला पॉझिटिव्ह सजेशन द्या, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करा, पॉझिटिव्ह सूचना तुम्ही स्वतःला द्या, सकारात्मक विचार करा. या गोष्टी निश्चितपणे तुम्हाला चांगल्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतील. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा की होय डेफिनेटली मी मार्क्स यावर्षी चांगले घेऊ शकेल, मी सायकोलॉजीमध्ये मी निश्चितपणे चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होईल, 12वीच्या परीक्षेमध्ये मी निश्चितपणे वर्गामध्ये टॉपर्स येईन, वर्गामध्ये सर्वात अधिक मार्क्स मी मिळवेन, प्राप्त करेन. हा आत्मविश्वास तुम्हाला द्या, स्वतःला द्या. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. आता या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की कॉन्सन्ट्रेशन, जर मोटिवेशन तुमच्यामध्ये स्ट्रॉंग असेल तर अभ्यासावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन अधिक चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. बरीचशी गरीब मुलं असतात की ज्या मुलांना पुस्तकं घेणं शक्य नसतं, कोचिंग क्लासेस लावणं शक्य नसतं, किंवा ट्युशनला जाणं शक्य नसतं. अशी मुलं, गरीब घरातली मुलं, गरीब कुटुंबातली मुलंसुद्धा बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊन प्रथम द्वितीय आलेले आपल्याला पाहायला मिळतात, टॉपर्स आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे कसं शक्य होतं? तर या विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते, विल पॉवर अतिशय स्ट्रॉंग असते यांची. यांना कोणी सांगायची गरज नसते की अभ्यास करा, परीक्षा जवळ आली आहे. आई वडील अशिक्षित असतात, अडाणी असतात, पण तरीसुद्धा ही मुलं ध्येय चिकाटी परिश्रमाच्या जोरावरती यशस्वी खेचून आणतात. अशीच मुलं भविष्यामध्ये पुढे जाऊन काही ना काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही काय करायला हवं, सर्वांनी मोटिवेशन क्रिएट करा, अभ्यासावरती फोकस करा. जर मोटिवेशन्स तुमच्या स्ट्रॉंग असतील तर अभ्यासावरून तुमचं लक्ष विचलित होणार नाही, डळमळीत होणार नाही.
जर मी ठरवलं की मला यावर्षी एवढे मार्क्स घ्यायचेच आहेत, मला घरातल्या व्यक्तीने अभ्यास करायला सांगू दे अथवा नाही सांगू दे, मी निश्चित केलेलं आहे, माझं मी गोल सेट केलेलं आहे की मला चांगले मार्क्स प्राप्त करायचेच आहेत, मग मी ऑटोमॅटिकली अभ्यासाकडे वळेन. माझं लक्ष कुठेही डायव्हर्ट होणार नाही आहे. मी पुस्तक उघडून बसलो असेल, नोट्स उघडून बसलो असेल तर माझं लक्ष कुठल्याही गोष्टीने फ्लक्च्युएट होणार नाही आहे, इतर गोष्टीकडे डायव्हर्ट होणार नाही, वळणार नाही आहे. इतर कुठलेही विचार माझ्या अभ्यासाशिवाय माझ्या डोक्यामध्ये येणार नाहीत. माझं सगळं लक्ष, सगळं कॉन्सन्ट्रेशन माझ्या अभ्यासावरती राहील. हे कशामुळे होईल? जर तुम्हाला अभ्यासाविषयीची मोटिवेशन तुम्ही स्वतःहून निर्माण केलेली असेल आपल्यामध्ये, तर निश्चितपणे तुमचं अवधान, कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं, म्हणजे तुम्ही त्या अभ्यासावरती फोकस करू शकाल, केंद्रित करू शकाल. चांगले मार्क्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर चांगलं अटेन्शन तुम्ही अभ्यासावरती द्यायला पाहिजे, चांगलं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही अभ्यासावरती द्यायला पाहिजे. वाचत असताना इतर कुठल्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष विचलित नाही व्हायला पाहिजे, झालं नाही पाहिजे. तुमचं सगळं लक्ष आपल्या अभ्यासावरती केंद्रित असायला पाहिजे, तरच तुम्हाला चांगलं अंडरस्टँडिंग होऊ शकतं, तरच तुमचं आकलन चांगलं होऊ शकतं. म्हणून अवधान हा घटक येतो, लक्ष केंद्रित करणं हा घटक येतो याच्यानंतर, आणि मग अध्ययन. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं तुम्ही दिलेलं असेल, एखाद्या घटकावरती तुम्ही आपलं लक्ष केंद्रित केलेलं असेल, तरच तुमचं अध्ययन होतं, तरच त्या घटकाचं तुमचं अंडरस्टँडिंग, आकलन होत असतं. आणि एकदा जर का एखाद्या गोष्टीचं अध्ययन झालं तर ते अध्ययन पुन्हा त्या गोष्टीचं स्मरण आपल्याला चांगल्या पद्धतीनं होतं. एखादी स्टोरी, एखादी कविता, एखादा प्रोज, एखादा टेक्स्ट तुम्ही वाचला, लक्षपूर्वक वाचला, तर काय होतं, त्याचं आकलन तुमचं चांगलं होतं आणि पर्यायाने ते तुमच्या स्मरणात राहतं. म्हणजे इथे मोटिवेशन स्ट्रॉंग असतील, तुमच्या कॉन्सन्ट्रेशन ॲटोमॅटिकली अभ्यासावरती लागेल, त्याच्यामुळे तुमचं लर्निंग होईल, अंडरस्टँडिंग तुमचं होईल, अध्ययन होईल, आणि त्याच्यामुळे मग तुमच्या ही गोष्ट परीक्षेपर्यंत व्यवस्थित लक्षात राहील. परीक्षेला बसल्यानंतर काहीतरी विसरलो आहे आपण, प्रश्नांची उत्तरे वाचलेली होती पण अचानक विसरलेली आहेत, असं होणार नाही. आणि फक्त एवढंच करून चालेल का आपल्याला? तर नाही, रिपिटेशन करायला पाहिजे. पुन्हा पुन्हा एखादा पाठ्यांश तुम्ही वाचायला पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होतं की इथे अध्ययनाचे जे ठसे आहेत तेच ठसे काय होतात, स्ट्रॉंग होतात, आणि त्यामुळे तुमचं स्मरण अधिक चांगल्या प्रकारचं होतं. वाचलेला भाग विसरला जाऊ शकत नाही. म्हणजे हे सगळे जे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे एकंदरीत आपल्याला अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. आता आपण याच्यानंतर प्रत्यक्ष पाहणार आहोत. आपल्याला 12वीच्या वर्षामध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी काय काय करायला हवं. याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट आहे, वेळेचं नियोजन आहे, परीक्षेसाठी खूप कमी कालावधी शिल्लक आहे. अशा वेळेमध्ये जे हुशार विद्यार्थी असतील त्यांनी तर अभ्यासाचं नियोजन वर्षभरापासून केलेलं असेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यासाचं प्लॅनिंग केलेलं नाही आहे, अभ्यासाचं नियोजन केलेलं नाही आहे, टाईम मॅनेजमेंट ज्यांनी केलेलं नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करायला हवं की माझ्याकडे आता किती वेळ शिल्लक आहे आणि या रिकाम्या वेळामध्ये मी काय आणि कसं वाचलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याचं त्यांनी प्री प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे अभ्यासाच्या प्रभावी पद्धती. जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात, तो सायकोलॉजीचा असेल किंवा इतर कोणत्याही विषयाचा असेल, अभ्यास करत असताना तुम्ही तुमच्यासाठी अभ्यासाची कोणती पद्धती प्रभावी आहे हे तुम्ही शोधायला हवं. तुम्ही समग्रपणे अध्ययन करू शकता, एकदा वाचायला बसल्यानंतर कंटिन्युअसली तुम्ही स्टडी करू शकता का मध्ये पॉज घेत, विश्रांती घेत तुम्ही अध्ययन करू शकता, हे तुम्ही पाहायला हवं. एकदा तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेशन देऊन एकदा अभ्यासाच्या मोटिवेशन क्रिएट करा, चांगल्या प्रेरणा निर्माण करा, साहजिकच तुमचं लक्ष अभ्यासावरती जाईल, माइंड कॉन्सन्ट्रेट होईल. एकदा जर का माइंड कॉन्सन्ट्रेट झालं तर तुमचं अंडरस्टँडिंग, आकलन चांगलं होईल, त्याच्यामुळे लर्निंग तुमचं चांगलं होईल, अध्ययन चांगलं होईल त्या पाठ्यांशाचं. आणि एकदा अध्ययन झाल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याचं रिपिटेशन करायला पाहिजे. समजा तुम्ही एखादा चॅप्टर वाचायला घेतला, तो चॅप्टर स्टार्ट टू एंडपर्यंत अगदी कंटिन्युअसली वाचून काढा. बऱ्याचशा मुलांना अशा सवयी असतात, अभ्यासाच्या चुकीच्या सवयी असतात की मुलं पाठांतर करतात, घोकमपट्टी करतात, एकच वाक्य घेतात, 5 वेळा 10 वेळा 20 वेळा म्हणून काढतात आणि पुढे पुढे मग ते थकतात आणि अभ्यासाचा नादच सोडून देतात. असे काही विद्यार्थी असतात की जे वर्षभर सातत्याने अभ्यास करत नाही आहेत, पण ऐन परीक्षेच्या काळामध्ये एखादं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, अशी 2-3 वाक्य वारंवार घोकमपट्टी करून 20, 22, 25 वेळा म्हणतात आणि ते पुन्हा विसरून जातात. अभ्यास करत असताना ही पद्धती प्रभावी नाही आहे.
अभ्यास करत असताना काय करायला पाहिजे, आपण एखाद्या शांत ठिकाणी, शांत जिथं अभ्यासासाठी पोषक वातावरण आहे अशा ठिकाणी आपण अभ्यासायला बसायला पाहिजे, की जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन इतर कुठल्याही गोष्टी फ्लक्च्युएट करणार नाही आहेत, इतर कुठलेही उद्दीपक स्टिम्युलस आपलं अवधान अभ्यासावरचं विचलित करणार नाही आहेत. अशा ठिकाणी आम्ही अभ्यासाला बसायला हवं. शांत मनाने, शांत चित्ताने आम्ही अभ्यासाला बसायला हवं. एकदा आम्ही एखादा सब्जेक्ट वाचायला घेतला, एखादा घटक वाचायला घेतला, पाठ्यांश एखादा वाचायला घेतला, तर तो प्लेन आम्ही पूर्णपणे तो वाचून शांत मनाने फुल्ली कॉन्सन्ट्रेशन देऊन तो वाचून काढायला हवा. वाचल्यानंतर आम्ही त्याच्यामधलं आपल्याला काय समजलेलं आहे, किती अंडरस्टँड झालेलं आहे, हे आपण आपल्या स्वतःलाच विचारायला हवं. जर आपल्याला असं वाटलं की अजूनही आपल्याला यातलं बरंचसं काही आठवत नाही आहे, परत एकदा तुम्ही तो टॉपिक वाचायला हवा पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत. पुन्हा तुम्ही अंदाज घ्यायचा की आपल्याला किती प्रश्नांची उत्तरं बरोबर देता येतात, कोणकोणते मुद्दे आपल्याला समजलेले आहेत. जर आपल्याला वाटलं की अजून बऱ्याचशा मुद्द्यांची उत्तर आपल्याला, प्रश्नांची उत्तर आपल्याला येत नाहीत, पुन्हा तुम्ही तो पाठ्यांश वाचायला घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर रिपिटेशन करून, पुनरावृत्ती करून, पुन्हा जर अध्ययन साहित्य जर तुम्ही वाचलं तर त्याचे ठसे हे दृढ होतात आणि ही माहिती शॉर्ट टर्म मेमरीतून लाँग टर्म मेमरीकडे जाते. जे तुम्ही वाचलेलं असतं ते तुम्ही अल्पकालीन स्मृतीतून दीर्घकालीन स्मृतीकडे पाठवता. एकदा जर एखादी माहिती, एखादा पाठ्यांश तुम्ही वाचलेला एखादा टॉपिक जर एकदा लाँग टर्म मेमरीमध्ये गेला तर तो तुमच्याकडून कधीच विसरला जात नाही. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजेत, वारंवारिता, तिथं प्रयत्नांची वारंवारिता, फ्रिक्वेन्सी असायला पाहिजे की पुन्हा तुम्ही अभ्यासाचे ट्रायल्स घ्यायला पाहिजे, पुन्हा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, पुन्हा वाचून काढायला पाहिजे. आणि वाचत असताना पूर्णपणे मन एकाग्र करून डोक्यामध्ये इतर कुठल्याही प्रकारचे विचारांना थारा न देता आपलं सगळं लक्ष आपण अभ्यासावरती केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. आता समजा तुम्ही 2-4 वेळा एखादा टेक्स्ट वाचला, एखादा टॉपिक वाचला, एखादा घटक तुम्ही वाचला, तर आता बऱ्यापैकी तुम्हाला समजत असतं की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. सारांश रूपाने तुम्हाला समजत असतं, प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तुमच्या लक्षात येत असतात. आणि मग काय करायला पाहिजे, तुम्ही मनन आणि चिंतन पद्धतीनं ते आठवायला पाहिजे की आपण काय काय वाचलेलं होतं, काय काय समजलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. एखादे पॉईंट्स असतील तर ते पॉईंट्स आपण नोट डाऊन केले पाहिजेत, कोणकोणते मुद्दे होते. आता उदाहरणार्थ आपल्या मानसशास्त्र विषयाचं जर आपल्याला सांगायचं असेल तर बुद्धिमत्ता टॉपिक तुम्ही घेतला तर मानसिक वय म्हणजे काय, त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार कोणकोणते आहेत, बुद्धिमापनाचा इतिहास, बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मग चाचण्यांचे प्रकार आपल्याला आठवायला पाहिजे. भाषिक चाचणी, अभाषिक चाचणी, वैयक्तिक चाचणी, सामूहिक चाचणी, असे प्रकार आठवायला पाहिजेत. मग त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन आपल्याला आठवायला पाहिजे. जर हे आठवत नसेल तर आपण पुन्हा पाठ्यांश तो वाचत असताना जो भाग वाचत आहोत, आपण एकदा पाठ्यांश वाचला, 2 वेळा वाचला, 3 वेळा वाचला, 4 वेळा वाचला, तर आता त्याचे ठसे क्लिअर होतात. जे त्याचे इमॅजिनेशन्स असतात ते आता क्लिअर व्हायला लागतात, स्पष्ट यायला लागतात. आणि वाचत असताना तुम्ही काय करा, पेन्सिलने अंडरलाईन करा की जो भाग तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये महत्त्वाचा तुम्हाला जो वाटतो आहे त्याला अंडरलाईन करा पेन्सिलने, की जेणेकरून पुन्हा तुम्ही एकदा वाचता, रिपिटेशन करता त्यावेळी त्याच्याकडे तुमचं जास्त लक्ष जाईल आणि साहजिकच तो तुमच्या लक्षात राहील. अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला, वाचलेल्या भागाचं जर पुन्हा मनन केलं, चिंतन केलं, तो आठवायचा प्रयत्न करा. आठवणी ही, मनन करणं, चिंतन करणं ही खूप प्रभावी पद्धत आहे. वाचून झाल्यानंतर आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवेत. ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्याच्यातून मिळत नाहीत तो पाठ्यांश आपण पुन्हा वाचायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तो दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना स्कोरिंग चांगलं करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी स्मृती सहाय्यकांचा वापर करायला पाहिजे. उदाहरणार्थ काही एक्झाम्पल्स असतात त्या घटकाला अनुसरून, तर ती एक्झाम्पल्स आपण लक्षात ठेवली तर तो मूळ कंटेंट आपल्या लक्षात राहतो, मूळ भाग आपल्या लक्षात राहतो उत्तराचा. त्यासाठी आपल्याला उदाहरणं लक्षात ठेवता आली पाहिजे. त्याला आपण स्मृती सहाय्यक असं म्हणू. तर त्या स्मृती सहाय्यकाच्या सहाय्याने आपल्याला कंटेंट लक्षात ठेवणं अतिशय सोपं जातं. तर तोही प्रयत्न आपण करायला हवा. पॉईंट्स नोट डाऊन आपण करायला पाहिजेत, पॉईंट्सचा अभ्यास आपण करायला पाहिजे. पॉईंटच्या सहाय्याने आपल्याला उत्तर आठवायला मदत मिळत असते. अशा पद्धतीनं जर तुम्ही इकडे मनन, चिंतन यासारख्या प्रभावी पद्धतींचा जर आपण वापर केला, पुन्हा पाठ्यांश जर वाचण्याचा आपण प्रयत्न केला, फुल्ली कॉन्सन्ट्रेशन देऊन जर आपण अध्ययन केलं तर मला नाही वाटत आपण काही विसरू शकतो. आपली स्मरणशक्ती, आपल्या स्मरणशक्तीवरती आपला प्रचंड विश्वास असायला पाहिजे. मुळात आपलाच स्वतःवरती खूप विश्वास असायला पाहिजे की डेफिनेटली हे मला येईल, हे मी करू शकतो.
असा आत्मविश्वास आपण स्वतःला दिला पाहिजे आणि आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की मला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. त्याच्यानंतर वाचलेले लक्षात कसं ठेवायचं आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही वाचलेलं असेल तर ते लक्षात कसं ठेवायचं, तर त्याच्यासाठी मनन आणि चिंतन ज्या पद्धतीविषयी आपण बोललो आहे तर त्या पद्धती इकडे प्रभावित ठरू शकतात. त्यासाठी स्मृतिसहायकांचा वापर मी करायला सांगितला. स्मृतिसहायक म्हणजे काय, त्या मुद्द्यामध्ये जी आलेली उदाहरणं असतात ती उदाहरणं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला मूळ कंटेंट उत्तराचा जो आहे तो लक्षात राहणं खूप सोपं जाऊ शकतं. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, आता मानसशास्त्र विषयाचा जर आपण विचार करतो आहे, मानसशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण आपल्याला कसे प्राप्त करायचे आहेत, तर त्यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी दिलेलं असेल. एकंदरीत परीक्षेसाठी 3 तास वेळ आहे आणि त्यासाठी 80 गुण निर्धारित केलेले आहेत. पण आता आपण बघतो की कोरोनाच्या इफेक्टमुळे गव्हर्नमेंटने, शासनाने अर्धा तास अजून विद्यार्थ्यांना वाढवून दिलेला आहे. त्यामुळे 3.5 तास वेळ झालेला आहे पेपरचा. तर या वेळामध्ये तुम्हाला 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. आपण मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेतो आहे. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे, पहिल्या प्रश्नामध्ये अ आकडा जो आहे तो कंसातील योग्य पर्याय निवडून दिलेली विधाने पूर्ण करा. तर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 5 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर दुसरा जो याच्यातला ब घटक आहे तो आहे जोड्या लावा. तोही प्रश्न 5 मार्कासाठी विचारला जातो. 5 जोड्या दिल्या जातात, 5 रिकाम्या जागा दिल्या जातात, ते आपल्याला सोडवायचे असतात. त्याच्यासाठी 5-5 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर क आकडा आहे, चूक की बरोबर ते लिहा. दिलेली विधाने चूक आहेत का बरोबर ते आपल्याला लिहायचं असतं आणि त्यासाठी सुद्धा मार्क 5 आहेत. आणि ड आहे, प्रश्न पहिल्यातला ड आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यासाठी 5 विधाने असतील, 5 प्रश्न असतील, त्यासाठी आपल्याला 5 मार्क दिले आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला 20 मार्क निश्चित केलेले आहेत, निर्धारित केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्कोरिंग चांगलं करायचं आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत सायकोलॉजी विषयामध्ये, अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. त्याच्यामधले रिकामे जागा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, यासारखे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुन्हा पुन्हा वाचून आपण ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण इथं जर तुमचे 20पैकी 20 मार्क तुम्हाला मिळाले तर पुढं स्कोरिंग होण्यासाठी खूप मदत मिळते. त्यानंतर प्रश्न दुसरा येतो तो म्हणजे खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला 7 प्रश्न दिले जातात. 7पैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मार्क निर्धारित केलेले आहेत 10. म्हणजे साधारणपणे 2 मार्काला एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो आहे. आता त्याचं उत्तर तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो आहे 50 ते 60 शब्दामध्ये टिपा लिहा. खालील प्रश्नांच्या 50 ते 60 शब्दामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट लिहायचे असतात आणि त्याच्यासाठी मार्क्स आहेत 6 शॉर्ट नोट तुम्हाला दिले जातात. त्यापैकी तुम्हाला 4 लिहायचे असतात आणि त्याच्यासाठी मार्क आहेत 12. म्हणजे इथं 3 मार्काला एक शॉर्ट नोट तुम्हाला इथं लिहायची असते. 3 मार्क्स एका शॉर्ट नोटसाठी तुम्हाला मिळणार असतात. एकूण 12 मार्काचा हा प्रश्न आहे. त्यातले तुम्हाला 6पैकी 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 जो आहे त्यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं दिली जातात. उदाहरणावर आधारित काही प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. त्याच्यासाठी 6 उदाहरणं दिली जातील, त्यापैकी 4 तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्यासाठी मार्क्स आहेत 8. विद्यार्थी मित्र हो, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी संधी आहे, तशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 4साठी सुद्धा तुम्हाला स्कोरिंग करण्याची संधी आहे. प्रत्येक टॉपिकमध्ये अशी काही उदाहरणं आहेत जी उदाहरणं तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये त्याचं उत्तर आहे आणि एका शब्दाला 2 मार्क देणारा दुसऱ्या विषयामध्ये कुठला प्रश्न असेल असं मला नाही वाटत. म्हणून इथं 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. या प्रत्येक उदाहरणासाठी एक शब्दात त्याचं उत्तर असेल तर ते एक शब्दामध्ये उत्तर लिहून आपल्याला 8 मार्क मिळू शकतात. हा दुसरा स्कोरिंगचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न 5वा येतो, खालील संकल्पना 25 ते 30 शब्दामध्ये स्पष्ट करा. इथे तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. 7 संकल्पना विचारल्या जातील, त्यापैकी कोणत्याही 5 तुम्हाला लिहायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मार्क्स निर्धारित केलेले आहेत 10. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा जो आहे तो आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. 3पैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्याच्यासाठी मार्क्स आहेत 10. आणि शेवटचा जो प्रश्न आहे दीर्घोत्तरी प्रश्न क्रमांक 7वा, तुम्हाला खालीलपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं.
150 ते 200 शब्दामध्ये. 150 ते 200 शब्दामध्ये उत्तर लिहित असताना या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला दिले जातील. 2 पैकी एक कोणताही प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. त्याच्यासाठी मार्क्स आहे 10. विद्यार्थी मित्र हो, इथं स्कोरिंग जर करायचं असेल आपल्याला तर हे 4 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7. कारण का तर इथे प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7, बघा मी काय सांगतोय, प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 या 2 प्रश्नासाठी बोर्डाने टॉपिक निश्चित केलेले आहेत, प्रकरणं निश्चित केलेली आहेत. ती जर प्रकरण आपण वाचली, त्याच प्रकरणाला जास्तीत जास्त आपण त्याच प्रकरणावरती जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर मला वाटतं निश्चितपणे इथले 20 मार्क तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. आता इथं आपण समजून घेणार आहे प्रश्न क्रमांक 6व्यासाठी पुस्तकातले कोणकोणते टॉपिक इथं विचारलेले आहेत. तर ते टॉपिक आहेत 4, 5, 6, 4, 5 आणि 6. 4था टॉपिक आहे आपल्याला पुस्तकामध्ये बोधात्मक प्रक्रिया, कॉग्निटिव्ह प्रोसेस. 5वा टॉपिक आहे भावना किंवा इमोशन्स आणि 6वा जो टॉपिक आहे तो आहे मानसिक विकृती. हे जे 3 टॉपिक आहेत, हे 3 टॉपिक या प्रश्न क्रमांक 6साठी याच्यावरचा एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहे. प्रश्न क्रमांक 6मध्ये तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. याचा अर्थ जर तुम्हाला 4थं प्रकरण सोपं वाटत असेल, बोधात्मक प्रक्रिया, किंवा 5वं सोपं वाटत असेल किंवा 6वं सोपं वाटत असेल तर यातली कोणतेही 2 प्रकरणं तुम्ही व्यवस्थित या प्रश्नासाठी तयार करा. उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना 4थं आणि 5वं सोपं वाटत असेल तर त्यांनी 4था 5वा प्रश्न 4थं आणि 5वं प्रकरण या 6व्या प्रश्नासाठी तयार करा. काही विद्यार्थ्यांना 4थं आणि 6वं जर वाटत असेल तर या 2 प्रकरणाची त्यांनी तयारी करावी. काही विद्यार्थ्यांना 5वं आणि 6वं हे प्रकरण जर सोपं जात असेल तर त्यांनी 6व्या प्रश्नासाठी प्रश्नपत्रिकेतल्या 5वं आणि 6वं प्रकरण हे परफेक्ट करायला पाहिजे. बघा 4, 5, 6 या प्रकरणापैकी कुठलीही 2 प्रकरणं तुम्ही डीप स्टडी त्याचा करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6साठी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी 4, 5, 6 या प्रकरणामधली पुस्तकामध्ये 4थं प्रकरण आहे कॉग्नेटिव्ह प्रोसेस, बोधात्मक प्रक्रिया. 5वं प्रकरण आहे इमोशन्स किंवा भावना आणि 6वा टॉपिक आहे तो म्हणजे मानसिक विकृती, ज्याला आपण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असं म्हणतोय. तर या 3 टॉपिकपैकी आपल्याला कोणतेही 2 टॉपिक परफेक्ट करायचे आहेत, त्याची तयारी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायची आहे. आता याच्यानंतर 7व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जाणार आहेत. त्यापैकी कुठलाही एकच क्वेश्चन तुम्हाला दीर्घोत्तरी सोडवायचं आहे, ज्याचं उत्तर लॉंग आन्सर तुम्हाला लिहायचं आहे, दीर्घोत्तरी लिहायचं आहे. 150 ते 200 शब्दामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी सुद्धा बोर्डाने टॉपिक निश्चित केलेले आहेत. इथं त्यासाठी टॉपिक दिलेले आहेत 2रा आणि 3रा. बघा प्रश्न क्रमांक 7साठी जो टॉपिक आहे तो आहे 2रा आणि 3रा. 2ऱ्या टॉपिकचं नाव आहे बुद्धिमत्ता आणि 3रा टॉपिक आहे व्यक्तिमत्व. बघा पुन्हा एकदा ही बाब तुमच्या निदर्शनास आणून देतोय. विद्यार्थी मित्र हो, बोर्डाने अतिशय तुमचं काम सोपं केलेलं आहे. जर याच प्रकरणांवरती तुम्ही अधिकाधिक भर दिला अभ्यासाचा, अधिकाधिक वेळा जर हीच प्रकरणं तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून काढली तर डेफिनेटली तुम्हाला या विषयामध्ये फर्स्ट क्लास नाही डिस्टिंक्शन डेफिनेटली मिळणार, ही मला खात्री आहे. कारण का इथं प्रश्न क्रमांक 7वा जो आहे हा 7वा 2ऱ्या आणि 3ऱ्या टॉपिकवरती विचारला जाणार आहे. 2ऱ्या टॉपिकमधला एक प्रश्न असणार आहे, 3ऱ्या टॉपिकमधला एक प्रश्न असणार आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे. तर तुम्ही 2रा तुम्हाला सोपा टॉपिक जात असेल बुद्धिमत्ता तर त्याच्यावरचा दीर्घोत्तरी प्रश्न तयार करा, किंवा इकडे 3रा टॉपिक तुम्हाला पर्सनॅलिटी सोपा जात असेल, व्यक्तिमत्व सोपा जात असेल तर त्याच्यावरचा दीर्घोत्तरी प्रश्न तयार करा. या दोन्हीपैकी एकच परफेक्ट टॉपिक तयार करा. म्हणजे तुम्हाला आता काय करावं लागेल, जर समजा काही विद्यार्थ्यांना 4था 5वा टॉपिक 6व्या प्रश्नासाठी जर तयार करायचं असेल तर ते लोक हे 4थं आणि 5वं प्रकरण वाचतील, 2ऱ्या 3ऱ्यापैकी एक वाचतील. म्हणजे 4, 5, 2 ही 3 प्रकरणं जरी तुम्ही वाचली तरी तुम्ही इकडे 20 पैकी 20 मार्क तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7साठी मिळू शकतात. पण तुम्ही सिस्टमॅटिक स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. कमी वेळामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने नियोजनबद्ध जर अभ्यास केला तर मला खात्री आहे डेफिनेटली तुम्ही अबव 80 मार्क्स सायकोलॉजीमध्ये नक्की घेऊ शकाल.
यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, प्रकरण क्रमांक 4, 5, 6 या 3 प्रकरणापैकी कोणत्याही 2 प्रकरणांवरती फोकस करा, अभ्यासासाठी लक्ष केंद्रित करा. दुसऱ्या तिसऱ्या प्रकरणापैकी एका प्रकरणावरती जास्तीत जास्त फोकस करा, जास्तीत जास्त लक्ष द्या. आता या प्रकरणामधले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत हे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, जे मला महत्त्वाचे वाटत आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतील. हे प्रश्न मी क्वेश्चन बँकमधले बघून सांगत नाही आहे. मला वाटतं गेल्या 2-3 दिवसामध्ये बोर्डाने क्वेश्चन बँक अवेलेबल आपल्याला करून दिलेली आपल्या विषयाची. ॲक्च्युली खरं तर ती खूप उशिरा आलेली आहे, पण आपण क्वेश्चन बँक न पाहताच किंवा त्यातले प्रश्न न घेताच मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन मी दिलेले होते ते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. आता हे झालं या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाविषयी. आता आपण इथे वेटेज, कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे हे आपण समजून घेणार आहोत. टॉपिक नंबर 1, मानसशास्त्र एक विज्ञान शाखा, या टॉपिकसाठी 10 मार्क आहेत आणि विकल्पासह 14 गुण आहेत. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे बुद्धिमत्ता, त्याच्यावरती 12 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये आणि विकल्पासह प्रश्न विचारले जाणार आहेत 17 गुणांचे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे व्यक्तिमत्व, याच्यावरती 12 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि विकल्पासह 17 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर चौथं प्रकरण आहे बोधात्मक प्रक्रिया, कॉग्नेटिव्ह प्रोसेस, याच्यावरती 10 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि विकल्पासह 14 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर 5वा टॉपिक आहे इमोशन्स किंवा ज्याला आपण भावना असं म्हणतोय, या टॉपिकवरती आपल्याला 10 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विकल्पासह 14 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर 6वा टॉपिक आहे मानसिक विकृती, याच्यावरती 10 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि 14 मार्काचे विकल्पासह प्रश्न विचारले जातील. त्यानंतर 7वा टॉपिक आहे मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार, याच्यासाठी 8 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि 11 मार्कासाठी विकल्पासह प्रश्न विचारले जातील. आणि 8वा जो टॉपिक आहे सकारात्मक मानसशास्त्र पॉझिटिव्ह सायकोलॉजी, याच्यासाठी सुद्धा 8 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातील या टॉपिकवरती आणि 12 मार्काचे प्रश्न विकल्पासह विचारले जातील. तर विद्यार्थी मित्र, तुमच्या आता ही गोष्ट लक्षात आलेली असेल की दुसऱ्या आणि तिसऱ्या टॉपिकवरती सर्वात अधिक प्रश्न विचारले जाणार आहेत, जे आहेत 12-12 मार्कासाठी. त्यामुळे दुसरा आणि तिसरा टॉपिक तर आपल्याला वाचायला पाहिजे. त्या खालोखाल 4 टॉपिक महत्त्वाचे, 4था, 5वा, 6वा आणि इकडे पहिला, या 4 टॉपिकवरती 10-10 मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे इथपर्यंतचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला अगदी सविस्तरपणे करावा लागणारच आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला मी सांगितलं की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे आणि त्याचबरोबर कुठले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि इकडे अभ्यासासाठी टॉपिकचं वेटेज कसं असणार आहे मार्कांचं, याही विषयी मी या ठिकाणी तुमच्याशी बोललेलो आहे. आता याच्यानंतर अधिक गुण मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. जर आपल्याला सायकोलॉजी विषयामध्ये किंवा इतर कोणत्याही विषयामध्ये जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील, त्यासाठी काय करायला पाहिजे. आपण सायकोलॉजीचा प्राधान्याने या ठिकाणी विचार करणार आहोत की सायकोलॉजीमध्ये आपल्याला अधिक जर गुण संपादन करायचे असेल, स्कोरिंग करायचं असेल, तर त्यासाठी काय करायला पाहिजे. स्कोरिंग करायचं असेल तर आपण आपल्या नोट्सबरोबरच आपल्याला पुस्तक वाचनाची सवय असायला पाहिजे. कारण पुस्तकामध्ये जे सायंटिस्टची नावं लिहिलेली असतात, जी संशोधनं लिहिलेली असतात, याच्यामुळे आपल्याला अधिकची माहिती आपल्याजवळ असते आणि त्याच्यामुळे आपण पेपर सविस्तरपणे लिहू शकतो. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी वर्ड्सचं लिमिट दिलेलं आहे. किती शब्दामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत हे निश्चित केलेलं आहे. 25 ते 30 शब्द असतील, काही ठिकाणी 50 ते 60 शब्दामध्ये टिपासारखे प्रश्न लिहायचे आहेत. संकल्पना 25 ते 30 शब्दामध्ये लिहायची आहे किंवा इकडे मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं 80 ते 100 शब्दामध्ये लिहायची आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न 150 ते 200 शब्दात लिहायचं आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही शब्द मोजून उत्तर लिहित नाही आहात किंवा तसं करणंही इथं म्हणजे योग्य होणार नाही आहे. साधारणपणे आपल्याला जनरली माहिती असतं की एका लाईनमध्ये किती शब्द 5 ते 6 शब्द बसू शकतात. त्या अंदाजाने आपल्याला तेवढं उत्तर यायला पाहिजे, त्या उत्तरामध्ये सारांश सगळा त्या उत्तराचा यायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला टॉप स्कोरिंग करायचं असेल, जर तुम्हाला सर्वाधिक मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतील, तर अशा पद्धतीनं पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न पहिला तुम्ही सोडवायला घेतला तर त्या ठिकाणी रिकाम्या जागा, नुसती उत्तरं न लिहिता पूर्ण वाक्य तुम्ही लिहायला पाहिजे. जे उत्तर आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करायला पाहिजे. जोड्या लिहित असताना एका बाजूला अ गटातल्या जोड्या घ्या, त्याच्यापुढे उत्तरं असं म्हणा आणि सगळी उत्तरं त्याच्यापुढे तुम्ही डॅश करून लिहा. त्यानंतर इकडे चुकी बरोबर आहे
विधान तुम्ही लिहिल्यानंतर त्याच्या खाली हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्याला प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. त्यानंतर ड आकडा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये वरती प्रश्न विचारला असेल, मानसिक वयाची संकल्पना कोणी मांडली, तर आपल्याला त्याच्या खाली पूर्ण वाक्यात लिहायला हवं की मानसिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिने यांनी 1908मध्ये दिली. अशा पद्धतीनं पूर्ण वाक्यामध्ये जर तुम्ही उत्तर लिहिलं तर ते अधिक प्रभावी होऊ शकेल. तर ही गोष्ट चांगले मार्क्स मिळवायचे असतील आपल्याला, तर ही बाब आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी अजून एक दुसरी चूक या ठिकाणी करतात, ती म्हणजे नवीन प्रश्न, आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये काही इन्स्ट्रक्शन सुरुवातीला दिलेले असतात, त्यामध्ये सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात ही सूचना असते. त्यानंतर नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पेजवरती आपल्याला करायला सांगितलेली असते. पण बरेचसे विद्यार्थी काय करतात, पहिला प्रश्न जर समजा मध्येच पेजवरती कुठेतरी संपलेला असेल तर तिथेच लगेच दुसरा प्रश्न सुरू करतात आणि पुन्हा तिसरा प्रश्न पुढच्या पेजवरती अर्ध्या पेजवरती जातो, पुन्हा चौथा प्रश्न त्याच्याखाली सुरू करतात. तर विद्यार्थी मित्र, ही बाब निश्चितपणे तुम्ही लक्षात घ्या की नवीन प्रश्न म्हणजे उपप्रश्न नाही बोलत आपण. नवीन प्रश्न म्हणजे मुख्य प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा यापैकी कोणताही एक प्रश्न, नवीन प्रश्न ज्याला आपण म्हणतो आहे, तो तुम्हाला स्टार्ट करायचा आहे, तर तो नवीन पेजवरती सुरू झाला पाहिजे. प्रश्न पहिला तुम्हाला सोडवायचा आहे तर तो नवीन पेजवरतीच सुरू व्हायला पाहिजे. प्रश्न दुसरा तुम्ही लिहित आलेला आहात तर तो तुम्हाला नवीन पेजवरती स्टार्ट करायला पाहिजे. तिसरा प्रश्न तुम्ही लिहायला घेतला, त्यातले उपप्रश्न कुठल्याही पेजवरती जाऊ द्या, मध्ये येऊ द्या, काही फरक नाही पडत, पण तुम्हाला नवीन प्रश्नाचं उत्तर मात्र नवीन पेजवरती स्टार्ट करायला पाहिजे. ही गोष्ट प्राधान्याने लक्षात घ्या. मी माझ्या महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ही चूक करताना मी पाहिलेली आहे की एकाच प्रश्नाचं उत्तर संपल्यानंतर लगेच तिथं ती मुलं दुसरा प्रश्न सुरू करतात, पुढचा प्रश्न सुरू. उपप्रश्न तुम्ही एकाखाली एक लिहिले तरी चालतात. काही विद्यार्थ्यांना असे वाटतं की बोर्डाची सर्व प्रश्नपत्रिका एकाच क्रमाने सोडवायची आहे का, तर असंही काही नाही आहे. जे हुशार विद्यार्थी असतात ते काय करतील, इकडे 7वा प्रश्न पहिल्यांदा घेतील, त्यानंतर 6वा प्रश्न सोडवतील, त्यानंतर 5वा, 4था, 3रा, दुसरा आणि मग शेवटी ऑब्जेक्टिव्ह घेतील. अशी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवू शकाल. किंवा काही विद्यार्थी पहिला सोडवतील, त्याच्यानंतर दुसऱ्याऐवजी तिसरा प्रश्न सोडवायला घेतील, त्यानंतर पुन्हा दुसरा सोडवतील, पुन्हा मुख्य प्रश्न तुम्ही खालीवर म्हणजे क्रम बदलून सोडवू शकता, पण उपप्रश्नांचा क्रम तुम्हाला बदलायचा नाही. आपल्याकडे उपप्रश्न नाहीच आहे, ती इथं प्रश्न पहिला सोडला तर त्यामुळे काही फारशी जम्बलिंग होण्याचं काही गरज नाही, होणार नाही तुमचं जम्बलिंग. पण जेव्हा उपप्रश्न असतात त्यावेळी बरेचसे विद्यार्थी काय करतात, मग दुसऱ्यातला तिसरा इथे घेतात आणि मग पुन्हा पुढचाच प्रश्न तिसरा सुरू करतात, पुन्हा त्यांना दुसऱ्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आठवतात, पुन्हा ते मध्ये लिहितात. तर अशा पद्धतीनं तुम्ही काम करायचं नाही. जर समजा तुम्ही दुसरा प्रश्न सोडवायला सुरुवात केली तर त्यातले 4 जे काही प्रश्न तुम्ही सोडवणार आहात ते एकाखाली एक घ्या म्हटल्यानंतर समजा तुम्हाला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे, त्यामध्ये 1, 2, 3, 4 असेच प्रश्नपत्रिकेतल्या क्रमाने तुम्ही सोडवावेत असंही काही नाही आहे. तुम्हाला वाटलं पहिल्यांदा दुसऱ्यामधला तिसरा सोडवावा तर तुम्ही सोडवू शकता. त्याच्याखाली तुम्हाला वाटलं की पहिला सोडवावा तो सोडवू शकता. म्हणजे एकदा एखादा क्वेश्चन घेतल्यानंतर त्यामधले प्रश्न तुम्ही रँडमली सोडवू शकता. तिथे खालीवर प्रश्न तुम्हाला करता येऊ शकतात, पण दुसरा एकदा सुरू केला तर पूर्ण दुसरा संपल्याशिवाय तिसरा प्रश्न सुरू करायचा नाही. मध्येच दुसरा तुम्ही सोडवायला घेतला आहे, त्यातले 2 आकडे लिहिले, पुन्हा मध्येच तिसऱ्यातला पहिला दुसरा सोडवला, परत दुसऱ्यातला पहिला दुसरा घेतला, असं बिलकुल करायचं नाही आहे. असं केलं तर ते मार्क्स कलेक्ट करताना एक्झामिनरला खूप त्रास होतो आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या मार्कावरती सुद्धा होऊ शकतो. म्हणून तुम्ही प्रश्न सोडवत असताना त्या प्रश्नांची म्हणजे तिथे दुसरा प्रश्न सोडवायला घेतला तर त्यात जेवढे सांगितलेले आहेत, समजा प्रश्न क्रमांक 2 मध्ये 7 दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला 5 सोडवायला सांगितलेले असतील, तर 7 प्रश्नापैकी कुठले 5 प्रश्न आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सोडवता येतील याचा तुम्ही विचार करा आणि ते 5च प्रश्न सोडवा. ज्यादा प्रश्नांचे मार्क तुम्हाला मिळत नाही आहेत एक्स्ट्रा म्हणून ते तपासले जातात, पण त्याचे मार्क्स ॲड होत नाही आहेत, ही बाब लक्षात ठेवा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की 7 पैकी 7 आम्ही सोडवले तर मग आम्हाला जास्त मार्क्स मिळतील, असं नाही आहे. 7 पैकी 5 सोडवायला सांगितले तर 5च सोडवा, कारण 10 मार्क हे 5 प्रश्नासाठी निर्धारित केलेले असतात. त्यानंतर 6 पैकी 4 सोडवायला सांगितलेले असतील तर 4च सोडवा, कोणताही प्रश्न एक्स्ट्रा करू नका. बरेचसे विद्यार्थी मग काय करतात, 6 प्रश्न थोडे सोडवतात,
असं नाही करायचं. 6पैकी 4 परफेक्ट येत आहेत तर ते 4 परफेक्ट आपण लिहिणं खूप अपेक्षित आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 येतो आहे. 4थ्या प्रश्नामध्ये सुद्धा इथं तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. इथंसुद्धा तुम्हाला स्कोरिंगसाठी खूप चान्स आहे, खूप संधी आहे. पुस्तकामध्ये अशी काही उदाहरणं असतात, त्या उदाहरणांचं उत्तर एका शब्दामध्ये असतं ज्याला 2 मार्क आहे. अशी 4 उदाहरणं तुम्हाला विचारली जातील आणि त्याच्यासाठी 8 मार्क आहेत. इथेही स्कोरिंग करायला तुम्हाला भरपूर संधी आहे, भरपूर वाव आहे. त्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये संकल्पना तुम्हाला लिहायच्या आहेत आणि एक प्रश्नाचं उत्तर लिहून झाल्यानंतर तिथे पेन्सिलने फक्त एकच लाईन ओढा. त्यानंतर पुन्हा उपप्रश्न सोडवून झाला, त्याखाली पेन्सिलने एक म्हणजे लाईन ओढा, पुढचा प्रश्न सुरू करा. दुसरी एक महत्त्वाची सूचना आहे, बरेचसे विद्यार्थी काय करतात, प्रश्नपत्रिकेमधला प्रश्नांचा क्रमांक आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये न टाकता त्यांनी सोडवलेल्या क्रमांकानुसार ते आकडे टाकत जातात. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्न क्रमांक 2 सोडवायला घेतलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये त्यांनी 2, त्यानंतर 4, 5, 6 असे प्रश्न सोडवायला घेतले, पण ॲक्च्युली 2 लिहित असताना प्रश्न क्रमांक 2 असतो तो दुसऱ्यातला, पण ते इथं लिहितात पहिल्या क्रमांकाला म्हणून त्याला 1 आकडा देतात, परंतु 4 लिहायला घेतात म्हणून त्याला 2 आकडा देतात. असं नाही करून चालणार आपल्याला. प्रश्नपत्रिकेमध्ये जो क्रमांक आहे तुमच्या प्रश्नाचा, 2 मुख्य प्रश्न आहे त्याच्यातला उपप्रश्न तुम्ही 2 सोडवायला घेतला आहे, तिथं 2 आकडा टाका. 4 घेतला आहे तुम्ही सोडवायला, 4 आकडा टाका, त्याला 2 आकडा टाकू नका. जो प्रश्नपत्रिकेमध्ये क्रमांक आहे, आजवर मी पेपर चेक करत असताना अनेक विद्यार्थ्यांचे हे पेपर्स अशा पद्धतीने मी सोडवलेले पाहिलेले आहेत, त्यामध्ये ही मेजर चूक बहुतांशी मुलं करताना मला दिसलेली आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाचा जो क्रमांक आहे तोच क्रमांक तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करायचा आहे, त्यामध्ये कुठलीही चूक करायची नाही. बरेचसे विद्यार्थी गडबडीमध्ये गोंधळामध्ये डिस्टर्ब होऊन काय करतात, उत्तरातला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक चुकीचा लिहितात आणि त्याच्यामुळे मग एक्झामिनर तो प्रश्न चेक करेलच असं नाही आहे. काही वेळात त्याचंही कन्फ्युजन होईल आणि तोही गोंधळून जाईल. त्यामुळे प्रश्न क्रमांक आपण व्यवस्थित टाकणं खूप महत्त्वाचं आहे. ती बाब तुम्ही इथे प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी पेपर सोडवत असताना इकडे खूप मोठा समास सोडतात डाव्या हाताला उजव्या हाताला आणि खूप छोट्याशा जागेमध्ये लिहित जातात. ही चुकीची सवय आहे. आपल्याला अर्धा इंच फक्त समास सोडायचा आहे आणि अर्धा इंच डाव्या हाताला समास सोडल्यानंतर आपण पुढे त्या ठिकाणी पेन्सिलनं 2 लाईन ओढा आणि तिथे आपले नंबरिंग किंवा प्रश्न क्रमांक 2 मग त्याच्यातले आकडे टाकण्यासाठी इकडे तुम्हाला त्या 2 लाईन पुरेशा आहेत. आणि इकडे उजव्या बाजूला सुद्धा अर्धा इंचावरती एक रेष पेन्सिलने ओढा आणि व्यवस्थित इकडे पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. बरेचसे विद्यार्थी काय करतात, सुंदर हस्ताक्षर काढण्याच्या नादामध्ये टाईम मॅनेजमेंट त्यांना जमत नाही आहे. बरेचसे विद्यार्थी 1, 2 येणारे प्रश्न सुरुवातीचे खूप चांगले लिहितात आणि शेवटचे म्हणजे जास्त मार्काचे जे प्रश्न आहेत असे विद्यार्थी बाहेर पेपर सुटल्यानंतर बाहेर येतात, हताश होतात आणि माझा 6वा आणि 7वा प्रश्न राहिला. जर तुमचे 80 मार्काचा पेपर आहे थेरीचा आपला आणि त्याच्यापैकी 20 मार्काचे प्रश्न राहिले तर 60पैकी तुम्हाला मार्क मिळणार किती? म्हणून जास्तीत जास्त आपल्याला पेपर कव्हर करणं, त्यासाठी टाईम मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा आहे, तिथे जास्त वेळ घालवून उपयोग नाही आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात की मग त्याने उत्तर काय लिहिले, याने काय लिहिले असं म्हणून आपला वेळ घालवतात. त्यामध्ये टाईम वेस्ट करायचा नाही आहे. आपल्याला आपण वाचून जायचं आहे, पूर्ण तयारीनिशी जायचं आहे आणि पटपट आपण उत्तरं कॉन्फिडन्सली सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा 2रा प्रश्न, 3रा प्रश्न, ज्या प्रश्नासाठी आपल्याला पुढे 6व्या 7व्या प्रश्नासाठी जास्त वेळ लागणार आहे, कारण तिथे उत्तर जास्त आपल्याला लिहायचं आहे, त्यासाठी वेळेचं नियोजन आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 तासामध्ये जर तुम्ही इकडे बराचसा वेळ घालवला आणि बरेचसे प्रश्न बाकी लिहायचे राहिले तर तुमचे 6वे 7वे प्रश्न लिहायचे शिल्लक राहू शकतात, बाकी राहू शकतात. त्यावेळी तुम्ही काही करू शकणार नाही आहे. त्यासाठी टाईम मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे. याच्यानंतर इकडे कोणत्या प्रश्नांची अधिक तयारी करायला हवी याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न क्रमांक 6 त्याच्यासाठी निर्धारित केलेले टॉपिक तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर प्रश्न 7व्यासाठी जे टॉपिक दिलेले आहेत तेही तुम्ही अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला जाता जाता या ठिकाणी सांगणार आहे. त्याचबरोबर पेपर कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, अक्षर सुंदर करण्याच्या नादामध्ये
मग इकडे त्यांचा पेपर लिहायचा राहून जाऊ शकतो. वेळेचा टाईम गणित त्यांना जमू शकत नाही, टाईम मॅनेजमेंट जमू शकत नाही आहे. त्यामुळे ही मुलं उत्तरं लिहायला येत असतानासुद्धा इकडे वेळेअभावी ते पेपर रिकामा सोडून येऊ शकतात. तर असं नाही करणार आपण. सर्वच्या सर्व प्रश्न, जेवढे प्रश्न आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत 5पैकी 4, 5पैकी 2, 7पैकी 4, तर जेवढे सांगितलेले 4 सोडवायला सांगितले 4 सोडवायचेत आपण. तिथे जर 7 सोडवत बसलो तर आपला वेळ विनाकारण वेस्ट जाणार आहे. त्यामुळे ही चूक आपण करणार नाही आहोत. ही बाब सगळ्यांनी लक्षात घेणं तुम्ही महत्त्वाचं आहे. याच्यानंतर पेपर कसा सोडवायचा याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की त्या पद्धतीनं नवीन पानावरती नवीन प्रश्न घ्या, जेवढी उत्तरं सांगितलेली आहेत आणि मुद्द्यांचा समावेश करा. वाचत असताना तुम्ही सायंटिस्टची नावं वाचलेली असतात, ती सायंटिस्टची नावंसुद्धा तुमच्या इकडे याच्यामध्ये येऊ दे, उत्तरामध्ये येऊ दे. ते खूप महत्त्वाचं आहे. जे काही महत्त्वाचे कोटेशन्स तुम्हाला वाटतील, महत्त्वाच्या डेफिनेशन्स वाटतील, त्याला तुम्ही इकडे पेन्सिलने अंडरलाईन करा किंवा इथे डबल इन्व्हर्टेड कॉमासमध्ये लिहा. कोणत्याही उत्तराचं प्रारंभ करत असताना त्याला प्रास्ताविक द्या. त्याच्यानंतर सेंट्रल थीम लिहा, त्याची उत्तराची मध्यवर्ती कल्पना लिहा, त्याचे मुद्दे असतील ते लिहा, मुद्द्यांना अंडरलाईन करा. अशा पद्धतीने जर पेपर तुम्ही सुवाच्य सुंदर लिहिला, अक्षर पण बरेचशा विद्यार्थ्यांचं खूप खराब असतं. काही विद्यार्थी असं अक्षर काढतात की जे आम्हाला परीक्षकांना तपासताना खूप अडचणीचं जातं, ते आम्हालाही नीट वाचता येत नाही आहे. तर अशी चूक करू नका. आपलं अक्षर किमान आपल्याला नीट वाचता यायला हवं, परीक्षकाला नीट वाचता यायला पाहिजे, अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. जे टॉपर्स विद्यार्थी आहेत, जे स्कोरिंग करणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी या काही महत्त्वाच्या ज्या सजेशन्स मी दिलेल्या आहेत, इथं सूचना दिलेल्या आहेत, या आपण सूचनांचं तंतोतंत पालन करा. आणि निश्चितपणे आपल्याला सायकोलॉजीमध्ये डेफिनेटली मला खात्री आहे अबाव 90 मार्क्स तुम्ही सायकोलॉजीमध्ये निश्चितपणे घ्याल. कारण प्रॅक्टिकलचे 20 मार्क आहेत. आपल्याला प्रॅक्टिकली अतिशय सोपं आहे. जे तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये त्याचा पेपर देणार आहात किंवा दिला असेल, कारण आता बोर्डाच्या नवीन सर्क्युलरनुसार आपली परीक्षा झाल्यानंतर ते प्रॅक्टिकल ठेवलेलं आहे. तर त्याही प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त इकडे अंतर्गत मूल्यमापनामध्ये 20पैकी 20 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकलचे मिळून चांगले मार्क्स मिळण्यासाठी मदत होणार आहे. तर आता मी जाता जाता थोडक्यामध्ये तुम्हाला ही बाब सांगणार आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक टॉपिकमध्ये कोणकोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. मी जस्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मी टिकमार्क करून ठेवलेले आहेत काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न मी तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्हाला ते वाचताना लक्षात येऊ शकतील. इकडे पहिल्या प्रकरणामध्ये मानसशास्त्र एक विज्ञान शाखा, याच्यामधले जे काही महत्त्वाचे प्रश्न मला वाटलेले आहेत ते महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. संज्ञा स्पष्ट करामध्ये सहसंबंध गुणांक हा प्रश्न महत्त्वाचा मला वाटतो. मला जे महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न मी इथे माझ्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि ते तुम्हालाही देतो आहे. हेच प्रश्न येतील असं मी डेफिनेटली सांगू शकत नाही आहे, कारण मी पेपर सेट करत नाही आहे. पण मला माझ्या अनुभवावरून किंवा मला माझ्या अंदाजावरून ही बाब लक्षात येते की हे प्रश्न या ठिकाणी असे विचारले जाऊ शकतील. यातले जरी 70%, 60%, 80% जरी प्रश्न विचारले गेले तरी तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल याची मला खात्री आहे. तर ते प्रश्न मी काही सांगतोय. पहिल्या प्रकरणामध्ये संज्ञा स्पष्ट करामध्ये सहसंबंध गुणांक आहे, त्यानंतर टिपा लिहामध्ये निरीक्षण पद्धत आहे, सर्वेक्षण पद्धती आहे. हे या 2 टिपा मला महत्त्वाच्या वाटतात, ज्याचं तुम्ही अधिक वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. त्याच्यामध्ये मानसशास्त्राचे शास्त्र म्हणून उभारणी करताना निर्माण होणारी कुठली आव्हाने आलेली आहेत ती आव्हाने तुम्ही स्पष्ट करायची आहेत. त्यानंतर सहसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा आणि शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या प्रश्नांची तुम्ही तयारी करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे बुद्धिमत्ता. या टॉपिकमधले जे महत्त्वाचे प्रश्न मला वाटत आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. संज्ञा स्पष्ट करामध्ये मानसिक वय, त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता, या 2 संज्ञा मला महत्त्वाच्या वाटत आहेत. टिपा लिहामध्ये बुद्धिगुणांक ही टीप महत्त्वाची वाटते. भाषिक बुद्धिमापन चाचण्या टिपा लिहासाठी महत्त्वाच्या आहेत. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या टिपा लिहा यासाठी महत्त्वाच्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा शॉर्ट नोटसाठी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मुद्द्यांच्या आधारे इकडे जे प्रश्न आहेत, तर हा 6वा प्रश्न कशावरती आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 4था, 5वा, 6व्या या टॉपिकवरती आहे. तर या दुसऱ्या टॉपिकवरती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्न विचारले जात नाही आहेत. पण इथं बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा आणि बुद्धिमापनाचे अनेक क्षेत्रात काय उपयोग आहेत हा प्रश्न क्रमांक 7साठी विचारला जाणारा प्रश्न आहे. बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे बुद्धिमापनाचे
अनेक क्षेत्रात उपयोग आहे ते सावधान स्पष्ट करा. या दोन्ही प्रश्नापैकी बुद्धिमापनाचा इतिहास स्पष्ट करा हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही तयार करून ठेवा. जो दुसरा आणि तिसरा चॅप्टर मी दिलेला आहे प्रश्नपत्रिकेतल्या 7व्या प्रश्नासाठी, तर तो तुम्ही अभ्यासा. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे व्यक्तिमत्व. दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण प्रश्नपत्रिकेतील 7व्या प्रश्नासाठी आपल्याला विचारलं जाणार आहे, दीर्घोत्तरी प्रश्नासाठी. त्याचा तुम्ही डीप स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. तिसऱ्या टॉपिकमध्ये संकल्पनेमध्ये व्यक्तिमत्व संकल्पना महत्त्वाची आहे, वाक्यपूर्ती चाचणी महत्त्वाची आहे, रचित मुलाखत महत्त्वाची आहे. तर या संकल्पना तुम्हाला उत्तर त्याची येणं खूप अपेक्षित आहे. त्यानंतर टिपा लिहामध्ये प्रसारमाध्यमांचा व्यक्तिमत्व विकासावर पडणारा प्रभाव, त्यानंतर कार्ल युंगचे वर्गीकरण आणि प्रक्षेपण तंत्र या टिपा महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर इथे व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते मध्ये कुटुंब, शाळा, समवयस्क गट, त्यानंतर व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धती आहेत, तोही प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. त्यानंतर बोधात्मक प्रक्रिया हा जो चौथा टॉपिक आहे, हा चौथा टॉपिक आपल्याला प्रश्न क्रमांक 6 म्हणजे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा याच्यासाठी आहे. तर त्या टॉपिकमध्ये इतर प्रश्न कोणकोणते विचारले जाऊ शकतात, 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहिण्यासाठी अवधान दोलन म्हणजे काय, त्याच्यानंतर विचार प्रक्रिया म्हणजे काय, अध्ययनाच्या कोणत्याही दोन प्रक्रिया स्पष्ट करा, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहा, यासाठी या टॉपिकमध्ये समस्या परिहार प्रक्रियेतील पायऱ्या स्पष्ट करा. त्यानंतर सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा. हे 2 प्रश्न आहेत. या 2पैकी एक प्रश्न तिथे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहामध्ये संविधान संघटन तत्त्वे आहेत आणि विचार प्रक्रियेतील विविध घटक स्पष्ट करा. या 2 प्रश्नांची तयारी तुम्ही करा. त्यानंतर भावना हा टॉपिक आहे 5वा. हा सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 6 साठी हा भावना हा टॉपिक विचारला जाणार आहे. आणि त्या टॉपिकवरचे जे काही प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात तर ते प्रश्न मी तुम्हाला जस्ट जाता जाता या ठिकाणी सांगणार आहे. आणि ते प्रश्न जे आहेत त्यामध्ये रिकाम्या जागा जोडायला हवा यासारखे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्नांची तयारी तुम्ही परफेक्टली करायची आहे. याच्यामध्ये रागाची अभाषिक सूचके उदाहरणासहित स्पष्ट करा, भावनिक सदृढतेचे घटक स्पष्ट करा. त्यानंतर टिपा लिहामध्ये प्लुटचिकचा भावनांचा आराखडा, भावना व्यवस्थापन, भावनिक सदृढतेचे फायदे. त्याच्यानंतर टिपा लिहासाठी रागामध्ये मेंदू कार्य कसा करतो, हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे या टॉपिकवरती प्रश्न डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. परंतु इथं पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला नाही आहे. प्लुटचिकचा कदाचित भावनांचा आराखडा विचारतील किंवा भावनिक सदृढतेचे फायदेसुद्धा त्याच ठिकाणी आपल्याला विचारू शकतात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे मानसिक विकृती, हा सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 6 साठी विचारला जाऊ शकणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तरे द्या. एन्झायटी हा कोणत्या शब्दापासून तयार झालेला, कोणत्या लॅटिन शब्दापासून शब्द तयार झालेला आहे एन्झायटी हा शब्द. त्यानंतर दीर्घकाळ प्रचंड दुःख व अपराधाची भावना अनुभवास येणारी विकृती कोणती, किंवा एखाद्या प्रसंगापासून अजिबात धोका नसताना वाटणारी अकारण भीती म्हणजे काय, असे प्रश्न तिथं विचारले जाऊ शकतील. त्यानंतर इकडे चिंता विकृती म्हणजे काय, द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय, आघात पश्चात तणाव विकृती म्हणजे काय, हे प्रश्न तिथे महत्त्वाचे आहेत. संकल्पनेसाठी DSM-5 भयगंड आणि विभ्रम या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. टिपा लिहासाठी मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे प्रारूप, अंमली पदार्थ व्यसनासक्ती आणि चिंता विकृती. त्यानंतर इकडे मानसिक विकृतीचे निकष स्पष्ट करा, हा एक प्रश्न येऊ शकतो. आणि छिन्नमनस्कता विकृती, त्याची लक्षणे आपल्याला विचारली जाऊ शकतात. त्यानंतर प्रकरण क्रमांक 7 आहे मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार. या टॉपिकमध्ये आपल्याला मानसिक आरोग्य प्रथमोपचार ही संकल्पना स्पष्ट करा, किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक किंवा काळिमा कोणकोणते आहेत ते सांगा. त्यानंतर तुमच्या शब्दात अलगी प्रारूप स्पष्ट करून सांगा, किंवा चिंता विकृती असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणकोणती लक्षणे आढळतात, हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि शेवटचा जो 8वा टॉपिक आहे याच्यावरती आपल्याला इकडे सजगता म्हणजे काय, लवचिकता म्हणजे काय, त्यानंतर टिपा लिहासाठी शून्याच्या वरील जीवन, तदनुभूती वाढविण्याचे उपाय, त्यानंतर संज्ञेमध्ये सकारात्मक मानसशास्त्र, तदनुभूती, सजगता, सामाजिक लवचिकता यासारखे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्र हो, आज मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये, तसं पाहायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण मला या व्हिडिओमधून जे तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही
या विषयामध्ये अधिकाधिक कसे गुण संपादन करू शकता, हा माझ्या व्हिडिओचा आजचा विषय होता. मानसशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळवण्यासाठी काय करायचं हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठल्या टॉपिकवरती आपल्याला भर द्यायचा आहे, कुठल्या टॉपिकला जास्त फोकस करायचं आहे, उत्तरं कशी लिहायची आहेत, त्यानंतर इकडे नियोजन कसं करायचं आहे, या सगळ्या घटकाविषयी मी तुमच्याशी सविस्तरपणे बोललेलो आहे. उत्तरपत्रिका आपण एक्झामिनरकडे जमा करत असताना, पेपर सर्व लिहून झालेला असताना एक 5-10 मिनटं आपण शिल्लक ठेवली पाहिजे वेळ आपल्याकडे, की ज्याच्यामध्ये आपण लिहिलेले उत्तरं बरोबर आहेत का, ऑब्जेक्टिव्हचे उत्तरं बरोबर आहेत का, हे पुन्हा तुम्ही व्हेरीफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडून काही गोष्टी राहून तर गेलेल्या नाहीत ना, हे तपासण्यासाठी तुम्ही शेवटचे 5 ते 10 मिनिटं वेळ तुम्ही शिल्लक ठेवला पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळाल्याबरोबर तुम्ही शांत मनाने प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायला पाहिजे. त्यातले कुठले कुठले प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येत आहेत त्याला तुम्ही पेन्सिलने टिकमार्क करायला पाहिजे आणि तेच प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायला पाहिजेत. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी मानसशास्त्र या विषयामध्ये स्कोरिंग कसं प्राप्त करायचं आहे, चांगले मार्क्स कसे मिळवायचे, अभ्यास कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे याविषयी सविस्तरपणे मी तुम्हाला बोललो आहे. येणाऱ्या बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला देतो आहे. चांगलं यश तुम्ही संपादन करा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं, पुढे आयुष्यात चांगली अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी निर्माण व्हाव्यात, या सदिच्छेसह मी या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद.